नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये जर आपण डिस्कशन केलं होतं की मार्केटमध्ये एक टॉपला एक ब्रेकआउट झाला आहे आणि तो ब्रेकआउट फेलियर झालेला आहे. तर त्या ब्रेकआउट फेलियरमुळे आपल्याला एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. आणि तुम्ही जर ओव्हरऑल चार्ट बघितला, मग तो निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक डाऊन साईड मोमेंटम ट्रिगर झालेला आहे. आणि ह्या सगळ्या लेवल आपण लास्टच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं होतं. त्यामुळे जर तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघितला असेल किंवा लेवल नोट करून ठेवले असेल, तर कुठे ना कुठे काही ना काही त्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला मिळालेलं असणार आहे. आता आपल्याला ॲनालिसिस जो करायचा आहे तो सोमवारसाठी करायचा आहे, निफ्टीचा, बँक निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा. काय प्राइस ॲक्शन बनलेली आहे, सपोर्ट रेजिस्टन्स, इम्पॉर्टंट सपोर्ट रेजिस्टन्स कुठे क्रिएट झालेले आहेत, कुठे इम्पॉर्टंट स्विंग क्रिएट झालेले आहे, सेटअप काय बनत आहेत, ह्याचं डिटेल ॲनालिसिस करायचं आहे. ओके, सो वही आणि पेन नक्की जवळ ठेवा, कारण की हा एक मास्टर क्लास असणार आहे. आणि ज्या पण इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या तुम्ही वहीवरती नोट करून ठेवा. आणि तुमचे काय डाऊट असतील, काय क्वेश्चन असतील, तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि वारंवार मी सांगत का असतो की मार्केटमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल, मार्केटमध्ये आपल्याला जर ॲज अ करिअर म्हणून काम करायचं असेल, तर तुम्हाला मार्केटचं नॉलेज येणं खूप गरजेचं आहे. आणि जर मार्केटचं नॉलेज नसेल तर मार्केटमध्येच काय, कुठल्याही सेक्टरचं नॉलेज नसेल तर त्या सेक्टरमध्ये आपण काम करू शकत नाही आहे. ओके, आता या काही गोष्टी तुम्हाला रिपिटेटिव्ह वाटतील किंवा बोरिंग वाटतील, परंतु जर तुम्हाला शिकायचं असेल मार्केट, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मग कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी असतात की जिकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, की बाबा सपोर्ट रेजिस्टन्स कसं तयार होतो, डिमांड सप्लाय झोन कसं तयार होतो मार्केटमध्ये, किंवा चार्टवरती स्ट्रक्चर कसे तयार होतात, सेटअप कसे तयार होतात, स्ट्रक्चर बनतात कसे, आणि त्या मार्केट स्ट्रक्चर बनल्यानंतर मार्केट वरती जाते खाली जाते हे कसं समजून घ्यायचं असतं. परत त्याच्यासाठी लागणारे इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहेत, म्हणजे रिस्क मॅनेजमेंट काय आहे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय आहे, सायकोलॉजी मेंटेन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. हा बेस आहे मार्केटचा. मग आता हे कुठे शिकू शकतो तुम्ही, हे तुम्हाला जर सेल्फ लर्निंग करायचं असेल तरी हरकत नाही. तुम्ही कोणाला मेंटर मानत असाल किंवा तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्हाला एखाद्याने सांगितलेली गोष्ट चटकन पटत असेल किंवा समजत असेल, तर त्याच्याकडे देखील शिकू शकता. जर तुम्ही मला फॉलो करत असतील किंवा आपले ॲनालिसिस व्हिडिओ रेग्युलर बघत असाल आणि तुम्हाला जर काही ना काही शिकायला मिळत असेल आणि समजत असेल, तर आपला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स देखील आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर जाऊन चेक करू शकता. तुम्हाला आवडलं तर तुम्ही जॉईन करू शकता, नाही आवडलं तर कम्प्लिटली इग्नोर करू शकता, काही हरकत नाही आहे. परंतु शिकायचं आहे नाही शिकायचं आहे हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. ओके, सेल्फ लर्निंग करायचे असेल काही हरकत नाही, परंतु सेल्फ लर्निंगसाठी काय आहे की त्याचं मूळ कुठे हे समजायला पाहिजे. मूळ इन द सेन्स की काय शिकायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे, ह्या गोष्टी थोड्याशा काय होतं की इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, आणि तेच आपण आपल्या प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्समध्ये एक सरळ सोप्या पद्धतीने समजून सांगितलेले आहे. ते एकदा नक्की चेक करू शकता. ओके, आता निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्स ॲनालिसिस करायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जाऊ. फोर्स करणार नाही की शेवटपर्यंतच बघा, परंतु शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करत जाऊ, कारण की काही ना काही नॉलेज शेअर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आय होप तुम्हाला त्या गोष्टी आवडतील. ओके, व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की खूप सारे लोक आहेत रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. थोडं जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटत असेल तर सबस्क्राईब नक्की करत जावा. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे, निफ्टी 5 मिनिटाचा. बरं, आपण काय डिस्कशन केलं होतं की ही जी प्राइस ॲक्शन आहे, गॅप अप सस्टेन नाही झाला, डबल टॉप क्रिएट केला, खाली आला, म्हणजे हा एक ब्रेकआउट
फेलियर झाला होता. ब्रेकआउट फेलियर नंतर काय रेंज क्रिएट झाली होती 25,925ची आणि 25,800ची. मार्केट ओपन झालं फ्लॅट, कन्सोलिडेशन केलं, कन्सोलिडेशन करून प्राइस ॲक्शन क्रिएट केली. आता जे पण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांना ही प्राइस ॲक्शन समजले असणार आहे. नसेल समजले तरी हरकत नाही, जे कोणी नसेल किंवा बिगिनर असेल त्यांना. परत इकडे गेला, टप्पा खाल्ला. बघा, टप्पा कन्सेप्ट इकडे अप्लाय झाली. टप्पा खाऊन नंतर मार्केट वरती गेलं, लेवल ब्रेक झाली. जो गॅप होता तो गॅप फिल केला निफ्टीने आणि हा डाऊन साईड मोमेंटम इकडनं जो सुरुवात झाला तो इथपर्यंत आला आणि त्याच्यानंतर थोडीशी इकडे रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. 3 PM सेटअप होता, तिकडे देखील एक मोठी कॅन्डल बघायला मिळाली. म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर काही ना काही घडामोडी चालू असतात आणि त्या तुम्हाला पकडता आल्या पाहिजे. ओके, बरं. आता लेवल काय बनतात ते तर एकदा फक्त आपण एकदा सगळ्या या लेवल आहे ते एकदा हाईड करूया. फक्त फोकस या चार्टवरती ठेवा. बघा, इकडनं जी बुल रन चालू होता तो इथपर्यंत गेला. या लेवलवरती एक रेजिस्टन्स घेतला. ओके, आणि तिकडनं हा डाऊन साईडला सेलिंग मोमेंटम झाली. आता जर हा ओव्हरऑल चार्ट जर तुम्ही बघितला हा संपूर्ण, तर इकडे काय बघायला मिळते आपल्याला की एक इम्पल्सिव्ह एक मोठी आणि एक करेक्टिव्ह वेव्ह आणि इकडे आपल्याला काय इकडे बुलिश फ्लॅग एंड पोल देखील बघायला मिळते. आणि ही जी सेलिंग आली हा काही खूप मोठा याच्या कम्पेअरला बघितलं तर ही खूप मोठी सेलिंग नाही, परंतु जर व्यवस्थित आपण जर चार्टला ॲनालिसिस केलं तर हा एक हेल्दी पुलबॅक होऊ शकतो. आणि हे जे स्विंग क्रिएट झालेत, हे जे स्विंग जर ब्रेक झाले तर आपल्याला परत हा जो हाय आहे हा बघायला मिळू शकतो. ओके, आणि इकडचा हा जो सपोर्ट आहे आजचा कालचा म्हणजे शुक्रवार चालू, जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला ॲग्रेसिव्ह सेलिंगचा व्ह्यू बनण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, तर आता लक्षात काय ठेवायचं की हा जो स्विंग आहे या स्विंगवरती फोकस असला पाहिजे. इकडे या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झालेला आहे आणि हा जर चॅनल ब्रेक होतोय तर बुलिश साईडच्या लेवल ओपन होताना दिसू शकतात. म्हणजे ही प्राइस ॲक्शन तुम्हाला ओव्हरऑल चार्टवरती समजून घेणं गरजेचं आहे. फक्त लेवल ड्रॉ करून लेवल मार्क करून काही उपयोग होत नाही. ओव्हरऑल मार्केटमध्ये झालंय काय, मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काय सांगतोय, मार्केटमध्ये स्ट्रक्चर कसं तयार झाले, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन काय तयार झालेली आहे, ती प्राइस ॲक्शन जर तुम्हाला एकदा समजली तर तुम्हाला मार्केट रीड करण्यासाठी थोडंसं सोपं जाऊ शकतं किंवा मार्केट रीड करणं तुम्हाला स्वतःला जमू शकतं. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला येणं गरजेचे आहे. परत आपण थोडंसं चार्ट झूम करूया. लेवल होतं त्या सगळ्या लेवल आता आपण रिमूव्ह करूया आणि फ्रेश लेवल काय बनतात ते समजून घ्या. आजचा इंट्राडे लो म्हणजे काय आहे 25,720. ओके, स्विंग जर बघितला तर स्विंग कुठे क्रिएट झाला होता, या लेवलवरती स्विंग क्रिएट झाला होता. परंतु जर आता ही लेवल जर कन्सिडर केली तर नो ट्रेडिंग झोन खूप मोठा बनतोय. आणि इकडनं जर बघितलं तर लास्ट टाइम या लेवलपासून एक सपोर्ट क्रिएट झाला होता. ती लेवल जर बघितली तर 25,800 आहे. तर आपण त्या लेवलच्या आसपास एक रेजिस्टन्स मार्क करूया. काय लेवल बनते 25,810 आणि हा आपला NTZ झोन. ओके, आपल्याला काय लेवल मिळाले ते आपल्याला मिळाली 25,810 ची लेवल, डाऊन साईडला 25,720 ची लेवल. म्हणजे साधारण 80 ते 85 पॉईंटचा NTZ झोन मिळालेला आहे. ओके, त्याला आपण रेड कलरमध्ये मार्क केले. आता अप साईडला जर बघितलं तर काय स्विंग क्रिएट झालाय, हा एक स्विंग क्रिएट आहे. सेकंड स्विंग जर बघितलं तर हा एक आहे आणि थर्ड जर बघितलं तर या लेवलच्या आसपास एक स्विंग आहे. तर या आपल्याला रेजिस्टन्स लेवल बघायला मिळाले ते कुठे निफ्टीच्या बुलिश साईडला. तर इकडे जर बघितलं तर इकडे एकदा पुलबॅक घेतला, डाऊन साईडला आला, हा लो ब्रेक नाही झाला आणि तिकडनं परत एक बुलिश मोमेंटम दाखवली. तर ही जी काहीशी प्राइस ॲक्शन आहे ना ही थोडीशी आपल्या इकडे सपोर्ट घेताना दिसते. तर इकडे थोडंसं मार्केट फ्लॅट और थोडं कन्सोलिडेशन करून जर हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय तर काय लेवल ओपन होताना दिसतं ते आपल्याला
25,870च्या आसपास फर्स्ट रेजिस्टन्स, 25,915च्या आसपास सेकंड रेजिस्टन्स आणि 25,955च्या आसपास थर्ड रेजिस्टन्स. तर हे 3 रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. तर या 3 रेजिस्टन्स तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला जर बघितलं तर इम्पॉर्टंट सपोर्ट काय इकडे क्रिएट झालाय, इम्पॉर्टंट सपोर्ट झालाय इकडे 25,721. आता हा सपोर्ट ब्रेक व्हायची वाट बघणं गरजेचं आहे. सपोर्ट जर ब्रेक होतो तर काय नवीन सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट 25,600 एक थोडंसं आपल्याला एक राऊंड लेवल आहे, तिला एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि थर्ड सपोर्ट, तर काय सपोर्ट इकडे 25,721 हा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर नवीन सपोर्ट जो बनतोय तो आहे 25,650. सेकंड सपोर्ट आहे 25,600 राऊंड लेवल आणि थर्ड सपोर्ट आहे 25,550. हे 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. ओके, तुम्हाला रेजिस्टन्स माहिती आहे, सपोर्ट माहिती आहे, नो ट्रेडिंग झोन माहिती आहे. आता गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर काय सिनेरिओ क्रिएट होताना दिसू शकतो ते लक्षात घ्या. गॅप अप जर ओपन होतोय निफ्टी तर एक छोटासा पुलबॅक नंतर याची पॉसिबिलिटी अप साईडला जाण्याची वाढते, बिकॉज इकडे मग या पद्धतीने आपल्याला एखादा चार्ट पॅटर्न बनवू शकतो. आणि हा चार्ट पॅटर्न तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये सांगू शकता की हा चार्ट पॅटर्न काय आहे. ओके, गॅप डाऊन जर ओपन झाला तर फ्रेश सेलिंगचा व्ह्यू बनणं थोडंसं कठीण आहे, कारण की ऑलरेडी या टॉपपासून सेलिंग आहे. परत गॅप डाऊन झाला तर परत तो एक अपसाईडला ट्रॅप करायला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर मग जी काही प्राइस ॲक्शन होईल ते सपोर्ट परत आपल्याला इकडे हे बघायला मिळू शकतात. ओके, सो निफ्टीचा ॲनालिसिस तुम्हाला समजलं असेल. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा बाकी आहे. आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. बँक निफ्टीचा चार्ट, काय डिस्कशन झालं होतं आपलं बँक निफ्टीमध्ये, काय आपण लेवल डिस्कशन केलं होतं. इकडे या पद्धतीने ब्रेकआउट फेलियर खाली आला होता, इनसाइड कॅन्डल सेटअप बनला होता. इनसाइड कॅन्डल सेटअप नंतर जे जे सपोर्ट लेवल होत्या त्या सपोर्ट लेवल बँक निफ्टीने दाखवून दिले. ओके, मग इकडे जर बघितलं तर ही लेवल होती, ही लेवल ब्रेक झाली तर फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवलपर्यंत बँक निफ्टी गेला. म्हणजे सेलिंग प्रेशर जो होता तो बँक निफ्टीमध्ये भरपूर बघायला मिळाला. आता बँक निफ्टी जर बघितलं तर लेवल टू लेवल आहे, त्यामुळे इतक्या काही लेवल इकडे आपल्याला बदलायची गरज नाही. $25,700 राऊंड लेवलला क्लोजिंग आहे. थोड्याशा लेवल चेंजेस होतात ते त्या लक्षात घ्या फक्त. इकडनं जर बघितलं तर एक शार्प सेलिंग मोमेंटम, फर्स्ट बुलिश पुलबॅक इकडे आलेला आहे. म्हणजे हा एक बेरिश फ्लॅग एंड पोल आपल्याला क्रिएट होताना दिसतोय. परंतु हा जो सपोर्ट आहे 57,576, जोपर्यंत हा ब्रेक होत नाहीये तोपर्यंत सेलिंग साईडला जाणं थोडंसं कठीण आहे मार्केट. ओके, परंतु जर ही लेवल ब्रेक होतीये तर डाऊन साईडचे जे सपोर्ट आहे छोटे छोटे ते ओपन होताना दिसू शकतात. म्हणजे 57,435, 57,300 आणि 57,200 या डाऊन साईडचे लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतात. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर इकडनं एक आपल्याला बुलिश मोमेंटम दाखवलाय. आता हा स्विंग ब्रेक नाही व्हायला पाहिजे. या स्विंगच्या वरती जर सस्टेन होतोय बँक निफ्टी आणि त्याच्यानंतर 57,740ची जी लेवल आहे ही जर ब्रेक होतीये तर हे रेजिस्टन्स आहेत ते ओपन होताना दिसू शकतं. ते काय रेजिस्टन्स आहे 57,877, 58,000 राऊंड लेवल आणि 58,100 ते 58,300 या लेवल आपल्याला
रेजिस्टन्स साईडला बघायला मिळत आहे. त्या लेवल कुठून आले ते या रेजिस्टन्सवरून. ओके, ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर एका इम्पॉर्टंट सपोर्ट वरती आहे. एक या लेवलवरती एक प्राइस ऍक्शन करून बँक निफ्टी वरती गेला होता. इकडनं ब्रेकआउट फेलियर करून खाली आला. या सपोर्ट वरती बघा इकडे एक सपोर्ट क्रिएट केलाय आणि सपोर्ट क्रिएट करून या लेवलवरती एक बुलिश इंडिकेशन दाखवले. आता इकडे पुलबॅक घेऊन हा आजचा जो लो क्लोजिंग आहे ही जर ब्रेक होती तर इकडे थोडंसं बुलिश साईडला अपॉर्च्युनिटी ओपन होताना दिसू शकते. ओके, सो या ट्रेंड लाईनला मग या चॅनलला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लेवल आहेत तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. सेन्सेक्सकडे बघूया. सेन्सेक्सचा चार्ट जर बघितला तर काय बघायला मिळते, स्ट्रॉंग गॅप अप, सस्टेन नाही झाला, खाली आला, इकडनं नो ट्रेडिंग झोन होता, तिकडनं ब्रेक केला आणि एक प्राइस ऍक्शन करून डाऊन साईडला मोमेंटम दाखवला. आता इकडे जर बघितलं तर इकडे देखील लेवल टू लेवल सेन्सेक्स होता, त्यामुळे थोड्याशा लेवल आपण ॲडजस्टमेंट करूया फक्त. एक निगेटिव्ह मोमेंटम बेरिश फ्लॅग डाऊन साईडला आला आणि परत या लेवलवरती सपोर्ट घेतलाय. 84,000 एक राऊंड लेवलवरती सपोर्ट घेतलाय. पुलबॅक घेऊन जर रेजिस्टन्स ब्रेक होते 84,300चा तर काय लेवल रेजिस्टन्स आहे, 84,500, 84,673 आणि 84,880 हे रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. हा ब्रेक होतोय तर सपोर्ट क्रिएट होता ते डाऊन साईडचे सपोर्ट ओपन होतं ते 83,800, 83,620 आणि 83,400 या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला ओपन होताना दिसत आहे. नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर 84,300 आणि 83,970. साधारण जर बघितलं तर 330 270 300 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. ओके, नो ट्रेडिंग झोनचं इम्पॅक्ट कसा असतो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. गॅप अप पुलबॅक घेऊन परत पुलिस साईडला जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन नंतर थोडंसं मार्केट पुलबॅक घेऊन या ज्या डाऊन साईडचे लेवल आहेत हे ओपन होताना दाखवू शकतो. आता ओव्हरऑल मार्केटचं स्ट्रक्चर जर बघितलं तर एक टॉपच्या सेलिंगपासून मार्केट एका सपोर्टवरती आले, त्यामुळे सपोर्टवरती जर नवीन लो नाही लावला तर मार्केट डाऊन साईडला जाण्याची पॉसिबिलिटी कमी होती. परंतु जर कन्सोलिडेशन करून जर स्विंग जर हायर लेवलचे ब्रेक झाले तर मार्केट परत आपल्याला एक रिव्हर्स मोमेंटम दाखवताना दिसू शकतं. तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ट्रेडिंगचा विचार करू शकता. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधल्या काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला समजल्या असेल आणि काही ना काही शिकायला जर मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करू शकता आणि ज्या पण ऑफिशियल लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.